देशातील तरुणाईसमोर केंद्र सरकार झुकलं. 36 दिवसांचं आंदोलन, बेमुदत उपोषण आणि संसदेवरील मोर्चानंतर अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. सीजेपीच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य. जंतर मंतरसह देशभरात तरुणांची विजयी जल्लोष. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे आता शिक्षण मंत्रालयाची धुरा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जोशींकडे अतिरिक्त कार्यभार. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. आपण करून दाखवलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. मुलाच्या विजयी आंदोलनानंतर अभिजित दिपकेच्या आईला अश्रू अनावर. हा विजय केवळ अभिजितचा नाही तर आंदोलनातील प्रत्येकाचा असल्याची भावुक प्रतिक्रिया. धर्मेंद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट मागणी. पेपरफुटीनंतर झालेल्या 20 मुलांच्या आत्महत्येला प्रधानच जबाबदार असल्याचा आरोप. देशातील तरुणाईसमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं. आंदोलक तरुणांचा चेहरा तिरंगा होता. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट प्रतिक्रिया. राम मंदिर दान चोरी प्रकरणात ईडी सीबीआय का नाही? आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला टू द पॉइंट सवाल. भाजपनं आतापर्यंत प्रत्येक गोष्टींचं राजकारण केल्याचीही टीका. दिल्लीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी का होत नाही? आदित्य ठाकरेंचा टू द पॉइंट सवाल. जखमी विद्यार्थ्यांची सरकारनं जाहीर माफी मागावी. आदित्य ठाकरेंची मागणी. जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटल्या. राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. तरुणाईनं सरकारला जमिनीवर आणल्याची ही टीका. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज ठाकरेंचा विजयी जल्लोष. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आंदोलक तरुणांच्या अभिनंदनासाठी ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा. जनतेसह राजकीय पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची महामुलाखत. कॉक्रोच आंदोलन ते राम मंदिरातील कथित दान चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची तुफान फटकेबाजी. ठाकरेंची स्फोटक मुलाखत पहा फक्त झी 24 तासवर. प्रधानांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत प्रतिक्रिया. तर भाजप परिवार प्रधान यांच्या पाठीशी उभा असल्याचाही उल्लेख. मुंबईकरांना पाणी दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणारं धरण 83% भरलं. पुढील 295 दिवसांची पाणी चिंता मिटली. अमरावतीच्या मेळघाटामध्ये 30 ते 40 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा. रात्रीच्या जेवणामधून विषबाधा झाल्याची माहिती. विद्यार्थ्यांवर धरणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.